शहरातील गजबजलेल्या वस्तीत सुखानंद या वृद्धाश्रमात शांताबाईंनी पाऊल ठेवलं आणि एक आवंढा त्यांच्या घशात अडकला. त्या क्षणभर त्या वृद्धाश्रमाच्या गेटपाशी थबकल्या. आई चल. विनय मागे वळून बघत होता. त्याने शांताबाईंची बॅग आणि एक छोटी पिशवी अडकवली होती. त्यांच्या आवाजाने शांताबाई भानावर आल्या. त्यांनी खूप केविलवाण्या नजरेने विनयकडे बघितलं. विनयचा चेहरा निर्विकार होता. तो शांताबाईंची बॅग आणि पिशवी घेऊन सुखानंदच्या प्रतीक्षालयात शिरला. शांताबाईंची अवस्था विचित्र झाली होती. त्यांना आपल्या पायात कोणीतरी मनामनाचे साखळदंड बांधले आहेत असं वाटत होतं. त्यांनी विनयकडे बघितलं. तो सगळी कागदपत्र भरण्यात व्यस्त होता. शांताबाईंचे डोळे अश्रूंनी तुडुंब भरले होते. त्यांना आपल्या घरातून इथं येण्याची इच्छा नव्हती. शांताबाईचा जग म्हणजे त्यांचे पती सुभाषराव, विनय आणि नेहा त्यांची मुलगी यांच्या भोवतीच फिरत असायचं. सुभाषरावांना जाऊन आज 2 वर्ष झाली. आज विनयने घरातील सगळे पाश अगदी आवडत्या नातवंडाची सुद्धा तोडून त्यांना इथे आणलं. शांताबाईंच्या डोळ्यातून गळणाऱ्या अश्रूंना खंडन होतं. त्यांच्या नजरेत बधीरपणा आला होता. विनय कधी त्यांच्याजवळ येऊन पोहोचला त्यांना कळलं नाही. आई चल, आतमध्ये जा. तुझं सामान ठेवलं आहे. आतमध्ये विनय निर्विकार आवाजात बोलला. विनय म्हणाला, घरी घेऊन चला मला. इथे नाही राहायचं. मला तुमच्यासोबत सगळ्यांसोबत राहायचंय. शांताबाई केविलवाणे आवाजात म्हणाल्या. आई तुझी येथे चांगली सोय केली आहे. मला आता तुझ्या आणि संध्यामधील भांडणांचा कंटाळा आला आहे. मी कधीतरी भेटायला येत जाईल. शांताबाई विनयचा हात पकडण्यासाठी पुढे सरकावल्या, पण त्यांनी विनयचा हात पकडण्याच्या आधीच विनय निघून गेला. जाताना त्याने मागे वळूनही बघितलं नाही. कितीतरी वेळ शांताबाई तेथे उभ्या होत्या. त्यांना वाटलं आता तरी विनय आपल्याकडे बघेल किंवा धावत येईल आणि आपल्याला घेऊन जाईल. पण यातील असं काहीच घडलं नाही. विनय गाडीत बसून गाडी सुरू करून निघून गेला. शांताबाई आल्या. मावशी किती वेळ येथे थांबणार? चला आत. ऊन खूप वाढले. त्रास होईल. शांताबाईंनी मागे वळून बघितलं. सुखानंद वृद्धाश्रमाचा सेवक सुखानंद आश्रमाचा युनिफॉर्म घालून उभा होता. हो एवढं बोलून शांताबाई आत जायला वळल्या. आत जाता जाता त्यांना विनयचा बालवाडीचा पहिला दिवस आठवला. शांताबाई विनयला शाळेत सोडून निघणार तेवढ्यात विनयने भोकाड पसरलं. आई तू नको जाऊस. मला घेऊन जा. त्याचा रडवेला चेहरा बघून त्यांनी रडलेल्या झाल्या. त्या विनयला घ्यायला पुढे जाणार तोच तिथल्या बाईंनी त्याला आत नेलं. क्षणभर शांताबाईंना वाटलं त्याच गोष्टीची शिक्षा विनयने आज मला दिली असेल का? या विचारासरशी त्यांना हुंदका फुटला. शांताबाईला आलेला हुंदका आवरत त्या सुखानंद आश्रमाच्या नोकरामागे चालू लागल्या. त्यांना तो सुखानंदचा नोकर त्यांना दिलेल्या खोलीपाशी घेऊन आला. त्यांची बॅग खोलीत ठेवत खोलीतील खुर्चीवर बसलेल्या मालतीबाई, नमनला मालती काकू या तुमच्या नवीन रूम पार्टनर हो का? डोळ्यावरचा चष्मा खाली करत मालती काकू म्हणाल्या. नाव काय यांचं? मालतीबाईंनी विचारलं. शांता. शांताबाई म्हणाल्या. तुमचं सगळं सामान इथे ठेवलंय. मी निघतो. एवढं बोलून तो लवकर निघून गेला. शांताबाई उभ्याच होत्या. त्यांना काहीच कळलं नाही का काय करावं. शांताबाई बस. तिथे तो पलंग, ते कपाट, ती खुर्ची तुमची आहे. बसा. एवढ्या कावऱ्याबावऱ्या होऊ नका. शांताबाई अस्वस्थपणे खुर्चीवर बसल्या. पलंगाच्या बाजूला असलेल्या खिडकीतून त्या आकाशाकडे बघत होत्या. त्यांची नजर निर्विकार होती. विनयची जशी निर्विकार नजर होती अगदी तशीच. 2 दिवसा तुम्हाला अस्वस्थ वाटेल. नंतर सवय होईल. घडलेल्या गोष्टीवर फार विचार करू नका. ते होणारच होतं. हे स्वीकारलं की इथे राहणं तुम्हाला टोचणार नाही. मालतीबाई म्हणाल्या. शांताबाई अजूनही खिडकीबाहेरच बघत होत्या. त्यांच्या डोळ्यात हे का घडलं यावर विचार चालू होता की शांताबाई अजूनही अस्वस्थ आणि गोंधळलेल्या होत्या. त्या खिडकीतून एकटक बाहेर बघत होत्या. त्यांना मालतीबाई म्हणाल्या. खिडकीतून जी वाट दिसते ती वृद्धाश्रमाच्या मुख्य दरवाजापर्यंत जाते आणि मग गेटमधून बाहेर जाते. पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की वाट फक्त बाहेरून येणाऱ्यांसाठी आहे
आत आलेली व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही. काहीतरी काय बोलताय? जी वाट बाहेरून आत येते त्याच वाटेने आतून बाहेर जाणार ना? शांताबाईंच्या या बोलण्यावर मालतीबाई हसल्या आणि म्हणाल्या, शांताबाई, वास्तवात या. वृद्धाश्रमाच्या वाटेवरून फक्त एकेरी वाहतूक होते. तुम्हाला येथे आणून सोडायला वाट होती, पण इथून जाणार कशा? कशा म्हणजे? आले त्याच वाटेने. शांताबाईंच्या चेहऱ्यावर मालतीबाई बावळट आहेत का असा भाव आला. बाई, तुम्ही तुमच्या मुलाची वाट बघू नका. तो येणार नाही तुम्हाला परत न्यायला. नाही, असं होणार नाही. तो मला इथे सोडून गेला आहे, पण घरी गेल्यावर त्याला माझी उणीव असेल. तो नक्की येईल. तुमची उणीव त्याला आधीच जाणवली असती तर त्याने तुम्हाला इथे सोडलंच नसतं. मालतीबाई शांतीबाईंना समजवण्याच्या सुरात बोलल्या. अहो, आजपर्यंत मी कधीच घरापासून लांब राहिली नाही, तर विनयला माझी उणीव जाणवेल अशी शांताबाई आपल्या म्हणण्याचं समर्थन करत बोलल्या. आपली प्रिय व्यक्ती आपल्यापासून लांब गेली तर हा विचार मनात येत असतो. आपण सहन करू शकत नाही, कारण आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीपासून लांब राहण्याची कल्पनाही सहन होत नसते. इथे तुम्हाला तुमचा मुलगा सोडून गेला आहे, म्हणजेच त्याला तुम्ही जवळ नसल्याने काही फरक पडणार नाही. लक्षात घ्या, तो लहान मुलगा नाही. हे बोलताना मालतीबाईंचा चेहरा जरा कठोर झाला. शांताबाई मालतीबाईंच्या चेहऱ्याकडे सुन्न मनाने बघत होत्या. तुम्हाला तुमच्या मुलांनी इथे का आणून सोडलं हे मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मी हे विचारलं तर तुम्ही दुःखी व्हाल. आता आपण दोघी रूममेट आहोत. आपणच एकमेकांना जपायचं. मला तुम्ही ए मालती म्हणा, मला आवडेल. मालती हळूच पलंगावरून उठली आणि आपल्या खुर्चीकडे जाऊ लागली. मालतीच्या पायांनाही शिनवटा आला. जडपणी ती खुर्चीवरून येऊन बसली. खरंच तुम्हाला वाटतं माझा मुलगा मला घ्यायला येणार नाही? शांताबाईंनी कापऱ्या आवाजात विचारलं. या वृद्धाश्रमात जितके वृद्ध आहेत त्या सगळ्यांना सुरुवातीला असंच वाटायचं की आपली मुलं आपल्याला घरी परत मिळतील, पण असं कोणाच्याच बाबतीत घडलं नाही. म्हणून तुम्हाला म्हणते, नका वाट बघू मुलाची आणि उरलेलं आयुष्य दुःखात घालवू नका. मला मालती म्हणा. या वयात हक्काचे माणूस हवं असतं. शांता, तू होशील माझी हक्काची मैत्रीण? मालतीने अर्थपूर्ण स्वरात शांताला विचारलं. मालतीच्या अर्थपूर्ण स्वर ऐकून शांताला भरून आलं. ती थरथरत त्या पावलांनी उठली आणि मालतीजवळ गेली. मालतीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, मी कोणाची हक्काची होऊ शकते ही जाणीव हे गेल्यानंतर विसरून गेले होते. हक्काचा अभिनय होता, पण आता तर त्यानेच नातं तोडलं. मालती, आपण होऊ ग सख्या जिवलग मैत्रिणी. मी आले मघाशी तेव्हा खूप गोंधळलेली होते, पण तुझं बोलणं ऐकल्यावर मला धीर आला. मी आता परतीच्या मातीची आस धरणार नाही. आज शांता, खूप लवकर समजलं. हे बरं झालं तुला बघितल्यावर. मला माझं या वृद्धाश्रमातील पहिला दिवस आठवला. मीही तुझ्यासारखीच भांबावलेली होती. मला कुणी समजवणारं नव्हतं. तुला बघितलं आणि ठरवलं, तुला जितक्या लवकर वास्तवाची जाणीव करून देता येईल तितक्या लवकर करून द्यावी. थकलेल्या स्वरात शांता म्हणाली. मालती, मला बरेच दिवसापासून असं काहीतरी होऊ शकतं असं मला वाटत नव्हतं, पण जेव्हा प्रत्यक्षात घडलं तेव्हा मी हादरले. मुलावर आंधळं प्रेम असतं आईवडिलांचं. विनय मला इथे सोडणार आहे हे माझ्या मुलीला, मेघनाला माहीत होतं, पण तिचा तर साधा फोन आला नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे. माझी विनयला आणि मेघनाला पण जाणवणार नाही, म्हणूनच तो मला इथे आणून सोडण्याची हिंमत करू शकला. मी नाही आता विनयच्या आठवणीने व्याकुळ होणार. शाब्बास, असं म्हणून मालतीने शांताला मिठी मारली. कितीतरी वेळ त्या वृद्ध दोन चिमण्या एकमेकींच्या मिठीत आपला आधार शोधत होत्या. बऱ्याच वेळाने मालतीने शांताभोवतीची आपली मिठी सैल केली. शांता, वृद्धाश्रमात येणाऱ्या प्रत्येकाची एक दुःखाची झालर असलेली कथा असते. प्रत्येकाची स्वतःचं सुखदुःख खूप मोठं असतं. मला सुद्धा माझं दुःख खूप मोठं वाटत होतं. इथे आल्यावर लक्षात आलं, प्रत्येकाच्या दुःखाचं गाठोडं वजनदार आहे. कोणाचं वजन जास्त, कोणाचं कमी हे नाही ठरवू शकत. मला तर इथे आल्यावर लोकांचे दुःख ऐकल्यावर माझं दुःख काहीच नाही असं वाटलं आणि त्या क्षणापासून
मी दुसऱ्यांच्या दुःखाची धार कमी करण्यासाठी प्रयत्न करू लागले. मालती शांताचा हात थोपटत म्हणाली, मालती, तुझं बोलणं ऐकून मला पण माझ्या दुःखाचं गाठोडं फेकून इतरांच्या दुःखाच्या गाठोड्याचे वजन कमी करावंसं वाटतंय. चांगली गोष्ट आहे शांता. तुझी कथा काय आहे? मालती, माझं आयुष्य सर्वसामान्य होतं. मी 20 वर्षाची होताच माझं लग्न झालं. आमची परिस्थिती खूप चांगली होती. आपल्या वेळी गृहकृत्यदक्ष मुलगी सून म्हणून हवी असायची. आत्तासारखं नोकरी हवी हा हट्ट नसायचा. माझे बाबा म्हणाले होते, शांता, तू हुशार आहेस, तुला पुढे शिकावं वाटतं, पण तुला आपली परिस्थिती माहीत आहे. तू आज छान दिसतेस. हळूहळू वय वाढलं की मुली जरड दिसतात. तू तशी झालीस तर हुंडा द्यायला आपल्याकडे तेवढा पैसा नाही. तुझ्या पाठीवर अजून 2 जणी आहेत. त्यांचे लग्न होईपर्यंत शिकवावं लागेल. नंतर त्यांचं लग्नाचं बघावं लागेल. म्हणून तुझं मन कळूनही तुला विनंती करतो, तू लग्नाला हो म्हण. मालती, माझे बाबा कळकळून तिला येऊन माझ्या पुढे हात जोडून उभे होते. त्यांच्या डोळ्यातून त्यांची अगतिकता दिसत होती. मी ते दृश्य बघू शकले नाही. मी चटकन पुढे झाले आणि बाबांचा हात पकडून म्हणाले, बाबा, मला ओशाळल्यासारखं करू नका. मी तुमची मुलगी आहे. तुम्ही मला विनंती नाही करायची, मला सांगायचं. तुम्ही दोघांनी आम्हा तिघींना खूप ममत्वाने वाढवलं. बाबा, पुन्हा कधी असे हात जोडू नका. मी लग्नाला तयार आहे. तुम्ही माझं वाईट कधीच चिंतणार नाही याची खात्री आहे मला. एक दिवस सुभाषचं स्थळ आलं. सुभाष सरकारी नोकरीत आहेत. हेच आईबाबांसाठी महत्त्वाचं होतं. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी सुभाष, त्यांची आई, वडील आणि लहान भाऊ मला बघायला आले. त्या मंडळींना आमच्या घरात शिरल्यावरच आमच्या परिस्थितीचा अंदाज आला. आईबाबांच्या चेहऱ्यावर ओशाळवाणे भाव होते. ते बघून माझा खूप संताप झाला. पण ही वेळ माझा संताप करण्याची नव्हती. तरी मी सुभाषला पसंत कशी पडले हे बघायची आहे हे माझ्या लक्षात आलं. मी माझी अस्वस्थता मनात दाबून टाकून चेहऱ्यावर कसं तरी हसू आणलं. पोह्यांची प्लेट बाहेर घेऊन आले. मालती, सुभाषची माझी एकदाच नजरानजर झाली, पण मला तो लगेच आवडला, कारण त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं जे मला प्रोत्साहित करून गेलं. जाण्यापूर्वी सुभाषने माझ्याशी एकट्यात बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्या काळी हे नवीन नवीनच होतं, त्यामुळे काय उत्तर द्यावं हे आई बाबा दोघांनाही कळलं नाही. तेव्हा सुभाषचे बाबा हसत म्हणाले, घाबरू नका, तुमच्या घरीच आत्ताच सुभाष तुमच्या मुलीशी बोलेल. तेव्हा बाबा भानावर आले आणि म्हणाले, स्वयंपाकघरात बोलू शकतात. आम्ही दोघं स्वयंपाकघरात गेलो. त्या काळी सुभाषच्या घरचे खूपच पुढारलेले होते. मालती आश्चर्याने म्हणाली, हो, आम्हाला नवनवीनच असल्याने आम्ही सगळेच खूप अवघडलो. शांता म्हणाली, सुभाष माझ्याशी कसे बोलले? मालतीने उत्सुकतेने विचारलं. माझ्या मनात धाक, दुःख होतं. तसेच आमच्या स्वयंपाकघर पण खूप लहान आणि अस्तव्यस्त पसरलेलं होतं. मी शरमेने सुभाषला म्हटलं, आमचं घर खूप लहान आहे. स्वयंपाकघरात पसारा पण आहे. यावर सुभाष म्हणाला, मन माणसाचं मोठं असावं, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित मावतात. पसारा होत नाही. मालती आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघितलं तर तो हसत म्हणाला, मला फक्त एवढंच तुला विचारायचं आहे की तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का? कोणी तुझ्यावर जबरदस्ती नाही ना केली? एक देखणं व्यक्तिमत्व असलेला तरुण एका मुलीची संमती विचारतोय, ही केवढी आश्चर्याची गोष्ट होती. यावरून मला कळलं की आमच्यावर आमच्या आईवडिलांनी जसे संस्कार केलेत त्याच संस्कारात वाढलेला हा मुलगा आहे, जो मला आयुष्यभर सुखी ठेवेल. मला माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात माझ्यामुळे दुःखाश्रू आलेले बघायचे नव्हते. मी त्यांना सांगितलं, आमच्या घरी माझ्यावर कोणतीही जबरदस्ती नाही झाली. त्या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी सुभाष वाट बघत होते. माझे उत्तर ऐकल्यावर लगेच म्हणाले, आता तू काळजी करू नकोस. मी तुला आयुष्यभर आनंदात ठेवीन. तुझं सुख बघून तुझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू राहील, याची मी तुला खात्री देतो. वा, किती संस्कारी होता तुझा नवरा त्याही काळात. मुलांच्या घरच्यांचा वरचष्मा असायचा. किती स्पष्टपणे आणि समजुतीच्या स्वरात तुझ्याशी बोलला. मग काय झालं? मालतीला शांताच्या आयुष्याचा पट उलगडून बघण्यात खूप छान वाटत होतं.
नंतरचं आयुष्य माझं खूप छान गेलं. सुभाषने मला सुखाच्या हिंदोळ्यावर खूप झुलवलं. विनयच्या वेळी मला दिवस असताना घरातल्या सगळ्यांनी मला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. माझ्या माहेरी पैसा कमी होता, पण आईबाबांच्या प्रेमात आम्ही तिघी मनसोक्त भिजायचो. 2 वर्षापूर्वी सुभाषला कॅन्सर झाला आणि माझ्या सुखाला ग्रहण लागलं. ते आजपर्यंत कायम आहे. शांताने डोळे पुसले. शांता, आता तुझ्या वाईट दिवसांना विसर. फक्त सुभाषविषयी लक्षात ठेव. त्याच्या सहवासात घालवलेले क्षण हीच तुझी उरलेल्या आयुष्यासाठी शिदोरी आहे. खूप पौष्टिक आहे ती. हो मालती, मी सुभाषच्या आठवणीतील या वृद्धाश्रमातील दिवस आनंदात घालवणार आहे. शाब्बास. मालतीने शांताच्या खांद्यावर थोपटलं आणि दोघी चिमण्या जोडीच्या मालती हसत म्हणाली. दोघीजणी हसू लागल्या. शांताचं कथा ऐकल्यानंतर मालती म्हणाली, तू आता ठरवलं आहेस ना की या वृद्धाश्रमात आनंदाने राहशील? हो, शांता उत्तरली. आता इथेच आपलं जग आहे. इथे आपल्याला आनंद मिळवायचा आहे. या संस्थेतील लोक भेटतात, त्यांना आपण मदत करायची. मी करते. खरं आहे तुझं मालती. तू माझ्यापेक्षा खंबीर मनाची वाटतेस. मग तू इथे कशी आलीस? शांताच्या या प्रश्नावर मालती हसली. माझा वाईट काळ सुरू झाला, म्हणूनच मला विपरीत बुद्धी होत गेली आणि मी तसंच वागत राहिले. म्हणजे? शांताला काही कळलं नाही. माझे मिस्टर, माझा विपुल 5 वर्षांचा असताना गेले. त्यांच्या जागेवर मला नोकरी लागली. पण लहान वयात आजूबाजूंच्या लोकांची नजर मला केविलवाणी करून जायची. पुरुष जात मदत करण्याच्या निमित्ताने वाईट हेतूने धरून माझ्याशी बोलायचे. माझे सासू सासरे म्हातारे होते. त्यांचा मला मानसिक पाठिंबा होता, पण तो पुरेसा वाटायचा नाही. कधी कधी पुरुषांचा स्पर्श, पुरुषांचा सहवास मला हवाहवासा वाटायचा. मग मी खूप सैरभैर व्हायचे. माझ्या सासूबाईंना माझी मनस्थिती कळायची. त्या एकदम मला म्हणाल्या, मालती, तू का व्याकुळ होत आहेस? मला कळतंय. आम्ही पण म्हातारे झालो नसतो तर आम्हीच बाहेर जाऊन पैसे कमावले असते. तुला बाहेर पडू दिलं नसतं. तुझे कष्ट बघून रोज एकदा तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. या सैरभैर अवस्थेतून तुला स्वतःला बाहेर काढावं लागेल. विपुलचे भविष्य बघ. आम्ही आहोत तुझ्याबरोबर. पण आम्ही पिकली पानं कधी गळून पडणार कळणार नाही. शांता, आम्ही त्याच दिवशी स्वतःला खंबीर केलं. माझ्या सैरभैर होण्याने विपुलवर आणि सासू सासऱ्यांवर परिणाम व्हायला नको हे ठरवलं. प्रत्येक दिवशी मी काटेकोरपणे जगत होते. कोणाला माझ्याबद्दल बोलायला कारण मिळू नये म्हणून मी सतर्क राहायचे. मालती, तुझ्या माहेरचे लोक नाही आले मदतीला? शांताने विचारलं. माझे भाऊ जास्त शिकलेले नाहीत, त्यामुळे त्यांना बेताची नोकरी होती. 2 भाऊ असून काही कामाचे नव्हते. काहीतरी सांगून माझ्यापासून पळ काढायचे. आईवडील काय करणार? तेच बांडगुळासारखे मुलावर अवलंबून होते. अगं मालती, आईवडिलांना बांडगुळ काय म्हणतेस? त्यांच्या वयोमानानुसार ते काय ग पैसे कमावणार? आपल्याला लहानाचं मोठं करतात. आपल्या आईवडिलांनी कधी म्हटलं नाही की मुलं आमच्यावर बांडगुळासारखी अवलंबून आहेत. मग आपण मुलांनी असं म्हणणं योग्य आहे का? शांताच्या आवाजाला धार चढली. शांताने, मी नाही, माझे भाऊ म्हणतात. त्यांना आईवडिलांबद्दल काहीही वाटत नाही. दोघांना खूप चुकीच्या वळणावर त्यांच्या मित्रांनी नेलं. त्या दोघांना तीच वाट आवडली. आता त्या वाटेवरून परतता येत नाही. क्रिमिनल साईडला वळले का? शांताने घाबरूनच विचारलं. नाही, तसं काही नाही घडलं. हे आमचं नशीब. कष्ट न करता पैसा मिळाला तर तो दोघांना हवा असतो. दोघांच्या बायका करतात छोटी मोठी कामं. या दोघांना मूड असला की जातात कामाला. जेव्हा की सारी कामं होती तेव्हा पैशांची आठवण होते. मग जातात काम शोधायला. मालतीच्या स्वरात उद्विग्नता दडली होती. मालती, तिच्या नशिबात जे असेल ते होईल. तुला का तुझ्या मुलाने येथे सोडलं? तू नाही ना आली स्वतःहून? शांताने विचारलं. नाही. आता वाटतं की त्याने इथे सोडण्याऐवजी आपणच येथे आलो असतो तर फार बरं झालं असतं. मालती म्हणाली. का? तुला असं का वाटतं? शांताने विचारलं. मला हळूहळू सगळी परिस्थिती कळली होती, पण मन मानायला तयार नव्हतं. मनाला जर मी आधीच तयार केलं असतं तर त्याने मला सोडण्यासारखा अपमान मला सहन करावा लागला नसता. वृद्धाश्रमात माझी रवानगी केली.
हा माझ्या मातृत्वाचा अपमान आहे. माझ्या जवळचे सगळे पैसे संपले. मग जे थोडे उरले त्या पैशातून इथे मला आणून सोडलं. घर मात्र माझ्या नावावर आहे. इथेच माझा मुलगा राहतो. हे जग सोडून जाण्यापूर्वी हे घर मी नातवाच्या नावावर करणार आहे. असे बोलून मालतीने दीर्घ उसासा सोडला. शांता मालतीचा हात हातात घेऊन म्हणाली, मालती, नको फार विचार करू. आपलं ठरलंय ना, आपण दोघी चिमण्यांनी इथे आनंदात राहायचं. हो, आजपर्यंत मी एकटीच होते. आज मला नवीन मैत्रीण मिळाली तुझ्या रूपाने. मी नाही आता विचार करणार, वाईट वाटून घेणार. आपण येथे आनंदात राहू. मालती शांताकडे बघून हसली आणि तिचा हात हातात घेऊन गाणं म्हणू लागली. आम्ही दोघी चिमण्या जोडीच्या पुढे काय? बोल. शांताच्या या वाक्यावर मालती खो खो हसत म्हणाली, मी नाही ग बाई कवित्री, मला एवढंच येतं. तिच्या बोलण्यावर शांताला पण हसू आवरेना. दोघी चिमण्या कितीतरी वेळ हसत होत्या. शांताला सुखानंद या आश्रमात येऊन आता जवळपास महिना झाला. सुरुवातीला मालतीला कबूल करूनही शांता विनयची वाट बघत असे. विनयची आठवण झाली की शांताची गती हळू व्हायची. खूप वेळ आपल्याच तंद्रीत असायची. शांताच्या लक्षात आलं नाही, पण मालतीला तिच्या वागण्यामागचं कारण लक्षात आलं. शांता, भूतकाळात फार रमू नकोस. कोणाची वाटही बघू नकोस. तूच दुःखी होशील. एक दिवस मालती शांताला म्हणाली. मालतीचं बोलणं ऐकताच स्वतःला कसंबसं सावरत म्हणाली, असं काही नाही ग. मी जरा वेगळ्या विचारात होते. तुझा वेगळा विचार कोणता आहे मला कळतंय. शांता, उगीच सारवासारव करू नकोस. मीही या परिस्थितीतूनच गेले आहे. काही दिवसांनी मला कळलं, असं नुसती वाट बघत बसण्यात काही तथ्य नाही. माझ्याच मनाची कुचंबना होते. निष्पन्न काहीच निघत नाही. येथे येऊन 6 महिने झाले तरी विपुलचा एक फोन आला नाही. आईशिवाय ज्याचं पान हलत नव्हतं तो इतका कठोर कसं काय झाला, या विचारात मी खूप रात्री घालवल्या आणि त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर झाला. मालती शांत स्वरात म्हणू लागली. शांता हळूच समोरच्या पलंगावर बसली आणि म्हणाली, चुकलं माझं. मी तुझ्याशी खोटं बोलले. आता मी विनयची वाट बघत माझ्या तब्येतीवर परिणाम करून घेणार नाही. पण आपली पोटची मुलं अशी का वागतात कळत नाही. शांता, टाळी एका हाताने वाजत नाही हे सत्य मला त्या दिवशी दातार काकांनी लक्षात आणून दिलं. पांडे काका म्हणजे आपले व्यवस्थापक? शांताने आश्चर्याने विचारलं. हो, पांडे काका मला म्हणाले. मालतीबाई, संसारात जेव्हा वादळ उठतं तेव्हा त्याच्या मागे 2 व्यक्तींचा सहभाग असतो. प्रत्येकाला आपलं वागणं बरोबर वाटतं आणि ते साहजिकच आहे. आपल्या मराठीत म्हणतात ना, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. हे अगदी खरं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाने इथे का सोडलं या दुःखात जगण्यापेक्षा वर्तमानातील गोष्टी बघा, त्यात रमायला शिका. हळूहळू तुमच्या दुःखांची बोच कमी होईल. शांता, सुरुवातीला मी यावर विश्वास ठेवला नाही, पण मग हळूहळू मला ते समजायला लागलं. आज बघ मी किती हॅपी होऊन जगते आहे. मालतीच्या या बोलण्याने शांता अचंबित झाली. ती काही बोलणार तेवढ्यात सुखानंदचा सेवक राम आला. मालती काकू, आपलं विचार मंथनचा वर्ग सुरू झालाय. चलताय ना? हो, आलोच आम्ही दोघी. शांता आणि मालती विचार मंथनच्या वर्गात गेल्या. असाच एक नेहमीसारखा दिवस उजाडला. शांता डायरी लिहू लागली होती. शांताचं डायरीचं लेखन चालू होतं आणि मालती तिचं काहीतरी काम करत होती. तेव्हाच राम आला. मालती काकू, तुम्हाला भेटायला देसाई वकील आले आहेत. आले का? 5 मिनिटात मी येते, सांग त्यांना. मालती रामला म्हणाली. हो, सांगतो म्हणून राम निघून गेला. शांताने मालतीला आश्चर्याने बघू लागली. मालती, वकिलाकडे तुझं काय काम आहे? माझ्याबरोबर चल म्हणजे तुला कळेल. हसऱ्या चेहऱ्याने मालती सुखानंदच्या ऑफिसमध्ये निघाली. आपल्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न घेऊन शांता तिच्या मागोमाग ऑफिसमध्ये जायला निघाली. नमस्कार देसाई. मालतीने देसाई वकिलांना नमस्कार केला. देसाई वकिलाने सुखानंद वृद्धाश्रमाशी जुना संबंध असल्याने येथे प्रत्येक स्त्रीला ते ताई म्हणत आणि प्रत्येक पुरुषाला दादा म्हणत. हे सगळे वृद्ध मला ताई दादांसारखे आहेत, त्यामुळे यांना सर किंवा मॅडम म्हणणार नाही, असे देसाई वकिलांनी सुखानंद वृद्धाश्रमाशी नातं जोडताना जाहीर करून टाकलं होतं. नमस्कार ताई.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लिहिले, तरी एकदा नजरेखालून घाला. काही ॲड करायचं असेल तर करू, नसेल करायचं तर मी हे फायनल करून तुमच्या मुलाला पाठवतो. काय हे मालती? शांताच्या या प्रश्नावर मालती हसत म्हणाली, माझ्या मुलाला, विपुलला घर सोडण्याची नोटीस पाठवते. काय नोटीस? अगं मालती, विपुल तुझा मुलगा आहे, त्याला नोटीस का पाठवते? का पाठवू नये? इथे वृद्धाश्रमात सोडताना त्याने मी त्याची आई आहे हा विचार केला का? नाही ना. मग मी तो माझा मुलगा आहे हा विचार का करू? इथे मला आणून सोडलं, त्यांनी माझ्या मातृत्वाचा, माझ्या कष्टाचा अपमान केला आहे. अपमान करून वर मी कष्टाने बांधलेल्या घरात फुकटात आणि मजेत राहतोय. त्यालाही कळू दे जरा दुनियादारी. मालती, हे सगळं माझ्या डोक्यावरून जाते, झेपत नाही मला. शांता, आपल्या मराठीत म्हणतात ना, समोरच्याचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. पण मालती, हे लोकांसाठी, आपल्या मुलासाठी नाही. मला वृद्धाश्रमात ठेवताना मी त्याची आई नव्हते का? की तू ही चूक केलीस? भावनेच्या भरात सगळं मुलाला देऊन टाकलंस. परिणाम काय झाला? मुलांनी इथे आणून सोडलं. मुलगी तर हालचालही विचारत नाही. त्यांना तुझी गरज नाही. माझ्याकडून नकळत का होईना अशी चूक झाली नाही. आता ही नकळत झालेली चूक सुधारते आहे. शांता अजूनही स्तब्ध होती. मालती वकिलाला म्हणाली, देसाई, तुम्ही नोटीस बघून तयार राहा. झालं तर पुढे काय करायचं? 1 महिना त्याच्या उत्तराची वाट बघायची. त्यांनी उत्तर दिलं नाही तर पुन्हा नोटीस पाठवायची. त्या नोटिसीमध्ये आणखीन कडक भाषा वापरायची. दुसऱ्या नोटिसीनंतर तो थांबणार नाही. या 2 नोटीसमध्ये त्याने फोन केला किंवा तुम्हाला भेटायला आला तर काय बोलायचं हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. कुठल्याही भावनेत न गुंतता त्याला सांगा की माझं म्हणणं काय आहे हे मी नोटीसमध्ये लिहिलेलं आहे. ते समजलं असेल तर तशी कृती कर. मला यावर जास्त काही बोलायचं नाही. ठीक आहे, असंच सांगीन. बाकी लिहिलेलं सगळं योग्य आहे. ताई, मी लगेच फायनल कॉपी करून पाठवतो. मालतीने होकार दिला. शांताच्या हे सगळं समजण्यापलीकडचं होतं. ती शांतच होती. मालतीच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होतं. आपल्या या 2 चिमण्या त्यांच्या विचारांच्या आवर्तनात गुंतून गेल्या. दोघींच्या मनातील विचार मात्र एकमेकींच्या विचारांपेक्षा भिन्न होते. विपुलला मालतीने वकिलांच्या मार्फत घर सोडून जाताना घरातील वस्तूही घरातच सोडून जाण्यास बजावलं. घर सोडण्यासाठी आठवड्याभराची मुदत दिली. विपुलच्या हातात जेव्हा ही नोटीस पडली तेव्हा तो चक्रावला. आपली आई असं काही करेल असं कधीच वाटलं नाही. नोटीस वाचल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. विपुलचा चेहरा, चिंताक्रांत चेहरा बघून त्याच्या बायकोने, रश्मीने विचारलं, विपुल, काय झालं? आईने हे घर सोडण्यासाठी नोटीस पाठवली आहे. काय? आईने असं का केलं? 7 दिवसात घर सोडायचं आहे, हो की नाही, असं या नोटिसीला उत्तर द्यायचं आहे. बाई, कमाल झाली तुझ्या आईची. आपल्या पोटच्या पोराला घर सोडून जा सांगताना काहीच कसं वाटलं नाही मला. आई असं काही करेल असं कधीच वाटलं नव्हतं. आता काय करायचं? मी नोटिसीला उत्तर देण्याऐवजी आईला भेटून येतो. त्यांना म्हण, तुम्ही इथे शांतपणे जगा आणि आम्हाला इथे शांतपणे जगू द्या. डोक्याला ताप आहे नाहीतर नुसता. तू त्रास करून घेऊ नको. ऑफिसमधून घरी येताना तिला भेटून येईल मी. आज जमलं तर आजच जाईन, कारण नंतर मंथ एंडमुळे 2-3 दिवस जमणार नाही. मी आज ऑफिसमध्ये कामाने खूप थकलो. जरा वेळ बघतो. जेवणाची वेळ झाली की आवाज देईन. एवढं बोलून विपुल विनमस्क मनस्थितीत आपल्या खोलीत गेला. विपुल कामापेक्षा या कोर्टाच्या नोटीसमुळे जास्त थकला. रश्मी स्वयंपाकघरात स्वयंपाकाची तयारी करायला गेली. स्वयंपाक करताना तिच्या डोक्यात आता काय करायचं हेच फिरत होतं. मालतीने 2-3 दिवस विपुलच्या उत्तराची वाट बघितली. विपुलचे उत्तर किंवा फोन काहीच आला नाही. अजून 2 दिवस वाट बघून मालतीने देसाई वकिलांना फोन करायची निश्चित केलं. त्यात संध्याकाळी विपुल मालतीला भेटायला आला. विपुलला बघून मालतीला मनातच हसायला आलं. विपुल खोलीत आला आणि म्हणाला, आई, तू मला कोर्टाची नोटीस पाठवलीस मी घर सोडावं म्हणून. हो, कधी सोडणार घर? मालतीने निर्विकारपणे विचारलं. आई, अगं मी तुझा मुलगा आहे.
विपुलच्या आवाजात अजिजी होती. हो का? मला वाटलं मी निपुत्रिक आहे. आई काहीतरी काय बोलतेस? विपुल त्रासिक स्वरात म्हणाला. मग काय बोलू? तू मला नोटीस का पाठवली? मला त्या घरात राहायला यायचं आहे म्हणून. मला घर रिकामं करून हवंय. अगं मग ये ना आमच्याबरोबर राहायला. नाही, मला एकटीलाच राहायचं आहे. आई, हा कसला बालिशपणा आहे? मी करते तो बालिशपणा आणि तू केलं ते काय? मी काय केलं? तू काय केलं? मला इथे वृद्धाश्रमात ठेवून स्वतःच्या घरात चैनीत राहतोय. हा तुझा शहाणपणा आहे. तुझ्या स्वभावामुळे तुला मी इथे आणून सोडलं. माझ्या स्वभावामुळे? काय असं विचित्र वागले? इतकी वर्ष हीच आई प्रिय होती. लग्न झाल्यावर नावडती झाली. विपुल, तुझ्या आणि रश्मीच्या विचित्र वागणुकीमुळे मला ही कोर्टाची नोटीस पाठवावी लागली. मी कष्ट करून पैसे जमवून हा फ्लॅट घेऊन त्यावर घर बांधलं. ते माझ्या हक्काचं घर तुम्ही फुकटात वापरतात. हेच मला नकोय. आई, हे तू जरा जास्तच बोलते. जास्त नाही, योग्य बोलते. मला माझं घर परत कर. तुम्ही कुठेही राहायला जा. इतकी कठोर झालीस तू? तुझं हृदय कोमल आहे म्हणून मला इथे वृद्धाश्रमात आणून सोडलंस. 7 दिवसात घर रिकामं कर, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल. एवढं बोलून मालती निर्विकारपणे हातातील कामं करत राहिली. मालतीच्या या त्रयस्थ वागण्यामुळे विपुल भांबावला. विपुल आणि मालतीचा वाद ऐकून पलंगावर बसलेली शांता अवघडली. तेवढ्यात त्यांचं लक्ष शांताकडे गेलं. इतक्या वेळ त्या खोलीत दुसरे कोणी आहे हे विपुलच्या लक्षात आलं नाही. त्याला फार अवघडल्यासारखं झालं. बोलणं झालं असेल तर निघ. घर रिकामं केलं की घराची किल्ली माझ्या हवाली कर. मालतीचा एकदम निर्वाणीचा सूर लागला होता. विपुलच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्याला कधी शंका आली नाही की आई असा काही निर्णय घेईल. विपुलच्या डोळ्यासमोरून भूतकाळ सरकला. त्याचं लग्न झाल्यावर काही महिने रश्मी नीट वागली. नंतर तिचे नखरे सुरू झाले. विपुल गोंधळलेला. कुणाच्या बाजूने बोलावं? आईच्या की बायकोच्या, जिने आपल्याला जन्म दिला, आपल्याला वाढवताना संघर्ष केला, आपल्यावर चांगले संस्कार केले? तिची बाजू घ्यावी की जी आपल्या आयुष्यात आहे, जिच्याबरोबर पुढे भविष्यातील अनेक ध्येय साध्य करायची आहेत, तिची बाजू घ्यावी? शेवटी तरुण रक्ताने मोहांच्या क्षणांच्या धुंद विळख्यात अडकून निर्णय घेतला आणि विपुलने जुन्या जर्जर झालेल्या आधारवडाला सोडण्याचा निर्णय घेतला. मालतीने हा निर्णय घेतल्यावर विपुलच्या लक्षात आलं की आपण दोन्ही बाजूंमध्ये संतुलन साधण्यात कमी पडलो. आपण एकाच प्रवाहात वाहत गेलो. जो आपल्याला आवडला, आपल्यासाठी कष्ट घेतलेला आधारवडाच्या सावलीला आपण स्वतःहून दूर लोटलो. पण आता वेळ आली होती. आता कितीही विनवणी केली तरी हा आधारवड आता आपल्याला सावली देणार नाही, हे विपुलच्या लक्षात आलं. सत्य परिस्थिती लक्षात आल्यावर जड पावलांनी विपुल उठला. मालतीकडे गेला. तिच्या पायावर डोकं ठेवून माफी मागून चटकन खोलीबाहेर गेला. विपुल निघून गेल्यावर मालतीचा बांध फुटला. तिच्या आवाजाने शांता भानावर आली आणि ती चटकन उठून मालतीजवळ गेली. मालतीला शांताने आपल्या मिठीत घेऊन तिला थोपटू लागली. बराच वेळाने मालती भानावर आली. तिने चटकन आपले डोळे कोरडे केले. शांता, आज हे नातं संपलं. तू माझी नातेवाईक होशील ना शेवटपर्यंत? मालतीने भावुकपणे विचारलं. मालती, तूच माझी सख्खी बहीण आहेस. आता माझे रक्ताचे नाही तरी कुठले नाते राहिले नाही. मी एकटीच आहे. पुढील आयुष्यात आपण दोघी एकमेकांना सोडणार नाही. शांता मालतीच्या हातावर हात थोपटत म्हणाली. शांता, विपुलने घर रिकामं केलं की त्या घरात आपण दोघी राहायला जायचं? तुझ्या घरात? शांताने आश्चर्याने विचारलं. हो. आणखीन एक लक्षात ठेव, आपण आपल्यासारख्या वयस्कर लोकांसाठी कामं करायची. आपल्या दोघींपैकी कोणीतरी एक आधी जाणार. ती गेली म्हणून दुसरीने अस्वस्थ राहायचं नाही. आपलं काम पुढे चालू ठेवायचं. जी मागे राहील तिच्या शेवटच्या दिवसात सुखानंद वृद्धाश्रम काळजी घेईल. ते का घेतील? आपण तर त्यांचा वृद्धाश्रम सोडून जाणार. मी सगळी लिखापडी करून ठेवणार आहे. माझं घर हे आपल्या दोघींच्या नावाने करणार आहे. आपल्या दोघींच्या मृत्यूनंतर मी हे घर माझ्या नातवाच्या नावावर करणार आहे. मालती एकदम ठाम स्वरात बोलत होती. तिचं बोलणं ऐकून शांताला आश्चर्य वाटलं.
मालती, तू एवढा पुढचा विचार कधी केला? जेव्हा तू मला भेटलीस, तुझ्या रूपाने मला जगण्याची उमेद मिळाली, तेव्हाच मी हे सगळं ठरवलं. मध्ये मी 2-4 वेळा देसाई वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन यावर चर्चा केली. नंतर निर्णय घेतला. बापरे, तू मला प्रत्येक वेळी वेगळीच कामं सांगून बाहेर गेलीस, ते देसाई वकिलांच्या ऑफिसमध्ये गेली होतीस तर? हो, आता मी निश्चिंत झाले. शांता मालतीच्या हुशाऱ्याने खूपच प्रभावित झाली. मालती अचानक शांताच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, आम्ही चिमण्या जोडीच्या, आम्ही एकाच फांदीवर राहणार, हक्काच्या फांदीवर. मनसोक्त एवढं बोलून मालती हसायला लागली. तिच्या सुरात सूर मिसळून शांता पण हसायला लागली. काही दिवसात मालती शांताला घेऊन आपल्या घरात राहायला गेली. मालतीने ठाम राहून स्वतःच्या घरात राहणं पसंत केलं. आपला बसायचा पाठ तिने परत मिळवला. तर मालतीने जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य, नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये.